सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। आज जे विद्यार्थी मित्रांनो 2 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं आणि ज्या मुलांचं ग्राउंड झालं त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव तुम्हाला सांगणार। आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो मायावाल्या मित्राचं सुद्धा सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड होतं आणि ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो आज जास्त मुलांचे हाल त्या ठिकाणी केले, एक लक्षात ठेवा। भरपूर विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जास्त हाल झाले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्या ठिकाणी किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर काय काय विद्यार्थ्यांना 8-8 घंटे ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे, त्याचबरोबर काय काय विद्यार्थ्यांना जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, पहिला इव्हेंट कोणता घेतला जात आहे, दुसरा कोणता आहे, तिसरा इव्हेंट काय आहे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या की आपल्याला करायचे नाही। आज काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या, डायरेक्ट त्यांना घरी पाठवण्यात आले, एक लक्षात ठेवा। त्यांना ग्राउंड सुद्धा देता आलं नाही, एक लक्षात ठेवा। कोणत्या आपल्याला चुकांनी करायच्या, त्याचबरोबर ज्या काही सकाळची बॅच आहे, सकाळी 5 वाजताची आहे, सकाळी 6 वाजताची आहे, 8 वाजताची आहे, 10 वाजताची आहे, 12 वाजताची आहे, 2 वाजताची आहे, किती वाजता आपलं या ठिकाणी आपल्याला ग्राउंडच्या अंदर जायचं आहे। त्याचबरोबर पहिला इव्हेंट 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता त्या ठिकाणी स्टार्ट होऊन आलं, ग्राउंडच्या बाहेर किती वाजेपर्यंत आपण येत आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर गावाकडून तुम्ही जात असाल तर सेंटरपर्यंत जायचं कसं, राहण्याची जेवणाची व्यवस्था फ्रीमध्ये मुफ्तमध्ये त्या ठिकाणी कुठं, याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात पहिली जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई मरोळ पोलीस मुख्यालय मरोळ या ठिकाणी आपल्याला सेंटरपर्यंत जायचं कसं, राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून जे विद्यार्थी बाहेरून येत आहेत त्यांना जे त्या ठिकाणी सोपं जाणार आहे। कारण की बाहेरून जर आपण येत असेल तर पहिल्यांदा त्या ठिकाणी गोंधळून जाते, कारण की माझा पहिल्या दिवशी ग्राउंड झालं तर मी तिथं गोंधळून गेलो होतो, एक लक्षात ठेवा। तरी एकटाच गेलो होतो सेंटरपर्यंत, कोणालाही सोबत नाही नेलं होतं, एकटाच गेलो होतो, ठीक आहे। तर गोंधळून जाते माणूस, जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला CST ला येतं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येतं, किंवा तुम्ही विदर्भातून असाल तर ठाणेला उतरले चालते, ठीक आहे। तर आपल्याला कुठेही उतरा तुम्ही, ठाणे म्हणा, कोणत्याही ठिकाणी, ठाणे झालं, त्याचबरोबर या ठिकाणी त्याचबरोबर CST झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी कल्याण झालं, दादर झालं, कोणत्याही ठिकाणी उतरा तुम्ही। तर तिथून आपल्याला काय करायचं आहे, घाटकोपरची जे विद्यार्थी मित्रांनो लोकल पकडायची आहे, 10 रुपये तिकीट आहे, 10 ते 20 रुपये तिकीट आहे, 10 रुपये तिकीट आहे घाटकोपर लोकलची। घाटकोपर रेल्वे स्टेशनवर येत आहे, घाटकोपर रेल्वे स्टेशनापाशी आल्यानंतर घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूनं घाटकोपर मेट्रो आहे लागूनच, आणि घाटकोपर मेट्रोमध्ये जायचं आपल्याला, तिथं आपल्याला तिकीट फाळायची आहे मरोळ नाकाची। तर आपण मेट्रोनं त्या ठिकाणी 10 मिनिटापर्यंत आपण मरोळ नाकापर्यंत पोहोचणार आहे। मरोळ लांब आहे तिथून, एक लक्षात ठेवा। मेट्रोनं तेव्हा तुम्हाला एकदम सोपं पडणार आहे, एकदम स्वस्त पडणार आहे, एकदम जवळ पडणार आहे, ठीक आहे। मरोळ नाकामध्ये जसं उतरलं, मरोळ नाकापासून जे विद्यार्थी मित्रांनो 1.5 किलोमीटर अंतरावर पोलीस मुख्यालय, जिथं आपल्याला ग्राउंडसाठी जायचं आहे, तिथून तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो पैदल जाणं तुमच्यासाठी बेस्ट आहे। 15 मिनिटाचा रस्ता आहे, 15 मिनिटांमध्ये तुम्ही पोलीस मुख्यालयापर्यंत जाणार आहे। म्हणजे 1600 मीटर, म्हणजे धरून चला की आपण जसं 1600 मीटरचे 4 राऊंड मारतो तसंच आपल्याला तिथं पैदल जायचं आहे, तेवढ्या वेळात आपल्याला येऊन जाते 15 मिनिटात। आणि मेन रोडाचं काम आहे, ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी राहते, आणि ऑटोवाले त्या ठिकाणी मुलांना भरपूर लुटून आले, कारण की ऑटोवाल्यांना माहीत आहे इथंच आहे, हे दुरून दुरून पोरं येत आहे, निरा लुबाळून आले, 80 रुपये 70 रुपये अशा प्रकारे ते पैसे सांगून राहिले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तसंच सिटी बसनं गेले तर 10 रुपये, पण सिटी बसचा मला टाईम माहीत नाही, कारण की मी तिथचा रहिवासी नाही आहे, ठीक आहे। सिटी बसचा टाईम आपल्याला माहीत नाही आहे किती घंटा नाही, तर पैदल जाणं तुमच्यासाठी बेस्ट आहे, एक लक्षात ठेवा। तर टायमाच्या अगोदर जा, आणि पोलीस मुख्यालय मरोळपाशी आल्यानंतर तिथून आपल्याला 150 मीटर अंतरावर जे विद्यार्थी मित्रांनो धरून त्याला 100 मीटर अंतरावर आपल्याला समोर पैदल जायचं आहे। तिथं राम मंदिर आहे, तिथं राहण्याची व्यवस्था आहे, तिथं तुम्ही झोपू शकता, खुलं मैदान आहे तिथं, आणि तिथं तुम्हाला एक टाईम त्या ठिकाणी भात भेटणार आहे जेवायला, दोन्ही टाईम तुम्हाला भात जेवायला भेटणार आहे, सकाळ संध्याकाळ। आता हे तुम्हाला व्यवस्था सांगून दिली। आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो, पहिली चूक आपल्याला करायची नाही, जे की मुलांनी केली, 2 वाजताच्या नंतर काही मुलं आले होते आज, त्यांना डायरेक्ट घरी पाठवून दिलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला 2 वाजताच्या अगोदर त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जायचं आहे, नाहीतर आपल्याला घरी पाठवलं जाणार आहे, कोणतेही कारण त्या ठिकाणी ऐकलं जात नाही, तुम्ही किती काही सांगितलं तर, ठीक आहे। 2 वाजता नंतर जाऊ नका, दुपारचे 2 वाजता नंतर जर काही विद्यार्थी गेले तर त्यांना घरी पाठवल्या जातं, एक लक्षात ठेवा, भरती देता येत नाही, हे चूक आपल्याला करायची नाही। 1-2 दिवस अगोदर चालले जात, ठीक आहे, पण असं लेट नका जाऊ, 2 वाजताच्या नंतर जाऊ नका, सर्वांना विनंती आहे। तर हे काय झालं, आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणत्या बॅचला जायचं। आता तुमची सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी तुमची 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे,
तुम्ही जो काही तुमचा टाईम आहे त्या टायमाच्या अगोदर जाऊ शकता किंवा 5 वाजता जरी गेले तुम्ही सकाळी तरी चालते, ठीक आहे. तरी मिक्स होऊन जाते. 5 ते 8च्या दरम्यान तुम्ही कोणत्या टायमात जाऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तुमची जर समजा 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, त्याच टायमात जा बरोबर, ठीक आहे. आणि तुमची दुपारी 2 वाजताची बॅच असेल तर 2 वाजले 10 मिनिटं अगोदर त्या ठिकाणी सेंटरवर पोहोचा, ठीक आहे. आलं लक्षात. आता या ठिकाणी ग्राउंड किती वाजता होतं? जे विद्यार्थी सकाळी 5 ते 8 वाजता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागून आलं त्यांचे जे ग्राउंड होत आहे सकाळी 6 ते 9 वाजताच्या दरम्यान त्या विद्यार्थ्यांचं 100 मीटर 1600 होऊन आलं. सकाळी 6 ते 9-10 वाजताच्या आसपास. जे विद्यार्थी 10 वाजता त्या ठिकाणी 10 वाजताची बॅच आहे, त्याचबरोबर 12 वाजताची बॅच आहे, अशा विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे जवळपास 11 ते धरून त्याला 12-1 वाजताच्या म्हणजे 10 ते 12 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे. 12-1 किंवा 2 धरू शकता, ठीक आहे. त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 2च्या दरम्यान तुम्ही धरून चालला त्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे. आणि ज्यांची दुपारी बॅच आहे 2 वाजताची त्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी 4 वाजता होत आहे. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे हॉल तिकीट पाहून. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना हॉल तिकीट दाखवायचे. हॉल तिकीट दाखवल्यानंतर 50 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे तिथं बसून ठेवलं जात आहे. बसून ठेवल्यानंतर म्हणजे जवळपास 8 घंटे बसून ठेवलं जाते ग्राउंडच्या अंदर. त्यानंतर टेबल नंबरपाशी येते. टेबल नंबरपाशी आपल्याला जायचं आहे. आपला रोल नंबर ज्या टेबल नंबरपाशी येते त्या रांगेत लागत आहे. तिथल्या स्टाफला तुम्ही विचारू शकता, ते बरोबर सांगणार आहे. तिथं लागल्यानंतर आपल्याला जे गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस फक्त 2 डॉक्युमेंटवर ठेवायचे आहे. आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे 2 डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी लागते. आधार कार्ड आणि हॉल तिकीट आणि 2 फोटो आपल्याला न्यायचे आहे. सर्वात अगोदर जे विद्यार्थी म्हणून टेबल नंबरपाशी जायचं तिथं आपल्याला डॉक्युमेंट त्या ठिकाणी आधार कार्ड त्यांना ओरिजिनल दाखवायचं आहे आणि ओरिजिनल आपले हॉल तिकीट दाखवायचे आहे. आणि त्याचबरोबर आपला एक फोटो त्या ठिकाणी ते मागते. टेबल नंबरवर सिग्नेचर करायचे. हे काही झाल्यानंतर एक फॉर्म लिहून घेतला जातं मुलांपासून. तर तो फॉर्म प्रतिज्ञापत्र आहे. त्यावर आपलं पूर्ण नाव लिहायचं, ॲप्लिकेशन नंबर, तारीख, त्याचबरोबर आपलं सिग्नेचर. हे काही झाल्यानंतर लिहून दिल्यानंतर त्यांच्याजवळ तो फॉर्म द्यायला लागते आणि आपल्याला उंचीपाशी पाठवते. उंची त्या ठिकाणी मोजल्या आता 165 सेंटीमीटरपेक्षा जास्त थोडीफार घेता म्हणते, ठीक आहे. त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर मशीनमध्ये मोजल्या जात आहे. तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन समोर एका मंडप आहे तिथं बसून ठेवलं जाते. तिथं चेस्ट नंबर दिला जात आहे या ठिकाणी लावून आणि दोन्ही पायाला चिप लावावं लागते, आपल्यालाच लावावं लागते चिप. आणि हे काही झाल्यानंतर आपल्याला एका हॉलमध्ये पाठवलं जाते. तिथं आपलं बायोमेट्रिक थंब वगैरे घेतला जातं. आपलं जे विद्यार्थी म्हणून फोटो त्या ठिकाणी काढला जात आहे. दोन्ही पायाचे जे चिप आहे त्या स्कॅन केल्या जातात. आणि हे काही झाल्यानंतर जो आपला डिटेल इंचार्ज आहे तर तो आपल्याला एका त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेत आहे. पहिला इव्हेंट 100 मीटर आहे. 3 विद्यार्थी 100 मीटरसाठी सोडत आहे. 100 मीटरची जी सिस्टीम आहे स्टार्टिंगला जे विद्यार्थी म्हणून सेन्सर नाही आहे, एकदम एंडिंगला सेन्सर आहे, ते पण खाली आहे, जमिनीत ते सेन्सर आहे, ठीक आहे. तर 100 मीटरची जी प्रक्रिया आहे जशी त्याने शिट्टी वाजल्यावर पळाल्यावर त्या ठिकाणी टायमिंग चालू होता, अशी त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5 मिनिटांना 1600 मीटर घेत आहे. 1600 मीटरमध्ये 50 विद्यार्थी 100 विद्यार्थी असे सोडत आहे 1600 मीटर रनिंगसाठी. ट्रॅक चांगला आहे, एकदम काटाना धावा, एकदम काटाना धावसान तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढा कमी टायमिंग कमी येणार आहे, तुम्हाला जास्त मार्क भेटणार आहे. जेवढ्या ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग आहे. तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून तुम्ही बुटाने धावू शकता, बिना शूजनं त्या ठिकाणी थोडंफार भारी धावू शकता, कारण की कडक धडक ग्राउंड आहे, ठीक आहे. तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी गोळा फेकचा प्रक्रिया होत आहे. गोळा फेकसाठी जे भरपूर वेळपर्यंत थांबून ठेवल्या जात आहे, म्हणजे 1-2 घंटात आपल्याला थांबाच लागते, ठीक आहे. तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन समोर आपल्याला त्या ठिकाणी गोळा फेकच्या वेळेस आपले मार्क त्या ठिकाणी आपल्याला दाखवले जाते आणि सिग्नेचर करायला लावते. त्यानंतर शेवटी जे विद्यार्थ्यांना 100 मीटर 1600वर सिग्नेचर करायला लागते आणि बाहेर येते. जे विद्यार्थी ग्राउंडच्या अंदर जर जात असाल तर 8-10 घंटे बसून ठेवल्या जातात. 8 घंटे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.